अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळा, हा संदेश झोपण्यापूर्वी नक्की ऐक. तुझ्या जीवनामध्ये आनंदाची बातमी येत आहे. तुझे जीवन खूप भरभराटीचे आणि आनंदाचे होणार आहे. तुझ्या जीवनातील सर्व दुःखाचे रूपांतर आता सुखामध्ये होणार आहे. त्यामुळे आता काळजी करू नकोस. स्वामी म्हणतात, बाळा, दिवस हे प्रत्येकाचे बदलत असतात. आज जर दुःखाचे दिवस असतील तर उद्याचा दिवस हा सुखाचा येतो. त्यामुळे तुझ्यामध्ये असलेला संयम हा तसाच ठेव. आमच्यावरती जो विश्वास ठेवला आहे त्या विश्वासाला कायम तसाच राहू दे आणि आमचे नामस्मरण करत राहा. स्वामी म्हणतात, बाळा, हा संदेश तुला एक शक्ती देणारा संदेश असेल. तुझ्या अडचणींना मार्ग दाखवणारा संदेश असेल. त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐक. स्वामी म्हणतात, बाळा, आम्हाला माहिती आहे तुझी नीती चांगली आहे. म्हणूनच तर तुला कुठलीच भीती वाटत नाही. तू कोणत्याही बिकट परिस्थितीचा सामना करू शकतोस, कारण तू आमचा भक्त आहेस. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या जीवनात आलेली वादळं कितीही मोठी आणि भयानक असली तरी आमच्यावर विश्वास ठेव. विश्वासाचे हात नेहमी मजबूत असतात. बाळा, आमचा हात सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, बाळा, जोपर्यंत तू पाऊल उचलणार नाही तोपर्यंत त्याच जागेवर राहशील आणि जितक्या लवकरात लवकर कामाला लागशील तितक्या लवकर उद्दिष्टापर्यंत पोहोचशील. स्वामी म्हणतात, बाळा, तुला ज्या कामामध्ये आवड आणि आत्मविश्वास असेल तर तुला कुठलीच गोष्ट अशक्य राहणार नाही. स्वामी म्हणतात, बाळा, मेहनत, आत्मविश्वास, इच्छाशक्ती व दृढ निर्णय हे जर तुझ्यापाशी असेल तर जीवनात येणाऱ्या पैशाचा झरा हा जलद गतीने वाढत जातो आणि तुझी आर्थिक स्थिती बळकट बनते. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या समस्यांचे 90% कारण तुझे स्वतःचे विचार असतात. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार कर आणि प्रगतीकडे वाटचाल कर. स्वामी म्हणतात, बाळा, नेहमी व्यस्त राहा. नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न कर. नवीन गोष्टींमधून पैसे कमवून आर्थिक स्वातंत्र्य मिळव आणि एक चांगले जीवन जगव. तुझी आर्थिक स्थिती बळकट तर बनणारच आहे, परंतु तू स्वतःला मेहनत करून, कष्ट करून तुझी जीवनशैली बदलवशील. स्वामी म्हणतात, बाळा, चांगले कर्म करणारी व्यक्ती ही तुकोबाच्या गाथेप्रमाणे असते. तिला कोणीही कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरी ती तरून जाते. म्हणून तू तुझ्या जीवनात चांगले कर्म करत राहा. स्वामी म्हणतात, बाळा, जीवनामध्ये या गोष्टी जर तू आत्मसात केल्या तर तुझ्या जीवनात बरेच काही साध्य होईल आणि एक नवीन दिशा येईल. मेहनत केली तर धन मिळेल. संयम ठेवली तर काम होतील. गोड बोलशील तर ओळख होईल. आदर केला तर तुझे नाव होईल. आणि या सर्वातून आमचे जर तू नामस्मरण केले तर तुझ्या जीवनातील प्रत्येक गोष्टीमध्ये तुला प्रगती मिळत जाईल आणि तू तुझ्या यशापर्यंत पोहोचून जाशील. स्वामी म्हणतात, बाळा, तुला स्वतःला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार कर. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे लोक सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. स्वामी म्हणतात, बाळा, तू आम्हाला जे काही मनापासून मागितले ते सदैव आम्ही तुला देत राहू. आमच्या चरणाशी जो येईल त्याला खाली हात कसे पाठवू? तुझ्यावर आमची कृपादृष्टी सदैव अशीच राहील. स्वामी म्हणतात, बाळा, स्वप्न पाहणारे डोळे जरी तुझे असले तरी त्या स्वप्नांना आकार आम्हीच देतो. त्या स्वप्नांना साकार होण्यासाठी आम्हीच तुला मदत करतो आणि प्रेरणा देत असतो. स्वामी म्हणतात, बाळा, उगवता सूर्य तुला आशीर्वाद देईल. बहरलेली फुले तुला सुगंध देतील आणि आमचे जर तू नामस्मरण केले तर आम्ही तुला सदैव सुखात ठेवू.
बाळा भिवू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.